स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. चला 12वे प्रतिनिधी बॅटिंग टीमचे आलेत. स्ट्राईकला कोण आहे? सुदीप आणि सुदीपच्या सोबत संकेत. गेम ऑन. दोन्ही संघाला विजयाच्या शुभेच्छा. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दाखवायचं होतं. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान एक धाव. चांगली सुरुवात बघायला मिळते. धाव संख्या 1. धाव संख्या 1 पाहायला मिळते. ब्राह्मण चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 अप्रतिम नयनरम्य नेत्रदीपक असं आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. आई गावदेवी क्रीडांगण उंबाडे या मैदानावर. वेगात टाकल्या चेंडू यावेळेस मागे चाललाय. फाईन लेगच्या क्षेत्रातनं सीमारेषेच्या बाहेर गोळीच्या वेगाने होतोय पार. येतोय 4. चौकार. पाच या आकड्यावर पाहायला मिळते. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा झळकल्यात आणि इथून पुन्हा एकदा वेगात टाकलाय समोरच्या दिशेने. वॉट अ शॉट. क्लासिकल टायमिंग पाहायला मिळत आहे. सीमारेषेच्या बाहेर षटकार. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा धावफलकावर. गती कमी करतायत. विचलित केलं होतं यावेळेस. कन्फ्यूज केलं होतं आणि त्याचा परिणाम डॉट बॉल. प्रत्येक चेंडू मागे एक वेगळं व्हेरिएशन आपण बघितलं. श्रेयसच्या माध्यमातून पहिल्या चेंडूला सिंगल, दुसऱ्या चेंडूला चौकार, तिसऱ्या चेंडूला षटकार, चौथा चेंडू डॉट. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज संकेत ज्याच्या बॅटमधून अप्रतिम फटकेबाजी. पुढील चेंडू यावेळेस गती कमी करतायत. पुन्हा एकदा मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पण एक धाव इथे थांबवू शकत नाहीये. धाव संख्या 12. डॉट बॉल झालाय. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळेल. पुढचा बॉल. यावेळेस गती कमी करतात. मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू चेंडूच्या खाली आणि इथे टिपलाय. एक सुंदर झेल आणि संपवलाय फलंदाज संकेतचा खेळ. विकेट डाऊन. चला एकत्र यायचं नाही प्लीज. आपण सामना लगेच सुरू करायचं आहे. जिथे पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 11 आणि एक महत्वाचा विकेट इथे कॅरी करण्यामध्ये यश मिळवलंय.
ऋतुराज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज दर्शन. चला सामना सुरू करायचा आहे. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल रिवर्सच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आणि डॉट बॉल. आणि यावेळेस मात्र पाठवलाय, जबरदस्त स्ट्रोक, जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. पद्धतीने फलक जाऊन पोहोचत आहे तब्बल 17 या आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 4 बॉल्स रिमेनिंग. 4 चेंडू बाकी. पुन्हा एकदा गती कमी करतायत. यावेळेस आतल्या दिशेने वळतोय का बाहेरच राहिलाय, वाईटचा इशारा येतोय. धाव संख्या इकडे सर्कल पुढे 18. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतो, डॉट बॉल. पुढील चेंडू, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर गती कमी करतायत आणि अतिशय सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतोय. निघून जाईल वेगाने सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या जबरदस्त चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 च्या आकड्यावरती. रिव्हर्स आणि आता फायदा घेऊ शकले नाहीये, डॉट बॉल. पुढील चेंडू, यावेळेस फ्लाइट एट डिलिव्हरी, लोअर फुल टॉस, टीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, एकच धाव. आणि इथे मात्र षटक क्रमांक दुसऱ्याची सांगता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होईल. एका बाजूला गोवा क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला कल्याण मित्रमंडळ. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची नोंद घ्यायची दोन्ही संघनायकांना विनंती असेल. तर इथे 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आफ्टर 2 ओव्हर्स. डीजे गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल, इथे मात्र समोरच्या दिशेने एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 24 धावा दाखल कर दी.
24 धावा आतापर्यंत जमवल्यात. चला सामना स्पीडअप करायचा आहे प्लीज. पुढील चेंडू यावेळेस वेगा टाकला चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मध्ये तिथे धावसंख्या जाऊन पोहोचते एकनी पुढे. एकूण 25 ऑन द बोर्ड. प्रोग्रेस ऑफ थर्ड ओव्हर. तिसरं षटक सुरू असताना 25 धावा जमवल्यात. चेंडू शिल्लक अजूनही 4. यावेळेस मात्र एक वेगळा चेंडू पाहायला मिळतोय आणि नो चा देखील इशारा येतोय. नो +6 येथील तब्बल 7. घेऊ शकलेत व्यवस्थित क्षेत्ररक्षक येथील तोपर्यंत फ्रीडचा कॉल आहे. त्यामुळे बघता बघता दुसरी धाव वेगाने पूर्ण झाली आहे आणि या 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. 34 ऑन द बोर्ड. धावा धावफलकावरती 34. पुन्हा एकदा गती कमी करतायत. विचलित केला, कन्फ्यूज केलं या चेंडूवरती. डॉट बॉल. आणि आता मात्र स्कोर हा थांबलेला पाहायला मिळतोय 34 या धावसंख्येवरती. 2 चेंडू अजूनही बाकी. पुन्हा एकदा गती कमी करतायत. चांगली लाईन पाहायला मिळते. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं, त्याचा फायदा होऊ शकला नाही इथे आणि हा डॉट बॉल. यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण. इथे 2 धावा संपल्या आहेत आणि षटक देखील समाप्त झालंय. या 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 36. एक गडी बाद 3 षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. ओमकार येतात आणि बघूया ओमकार कशा प्रकारचा खेळ करतील आपल्या संघासाठी. चला सामना सुरू करायचा लवकर. पंच चलिए अंपायर से निवेदन जरूर रहेगा, मैच शुरू कीजिए प्लीज.
यावेळेस वेगात टाकला चेंडू, अपील जोरात आहे, पण त्या अपील मध्ये आपण बघितलं तर उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी, आणि त्या दरम्यान एकच धाव. एका धावेच्या मध्ये धावसंख्या 37. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 5 या षटकामधले. धावा येणं गरजेचं आहे, त्या कशाही स्वरूपामध्ये येऊ द्या, कारण या स्पर्धेतला आव्हान टिकवायचं असेल तर नेट रनरेटला फार महत्व आहे. जसं आपण बघतो क्रिकेटमध्ये एक धाव, राजकारणामध्ये एक मत आणि शाळेमध्ये एक गुण जसा जसा महत्वाचा असतो, तसं क्रिकेटमध्ये प्रत्येक पोझिशनसाठी नेट रनरेट देखील महत्वाची आहे. लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही सामना जिंकला त्याला महत्व नाहीये, तुम्ही सामना कसा जिंकलात यावरती तुमचं पुढील भवितव्य जसं अवलंबून असतं. हा ट्रॅकर यावेळेस पुल केलाय, पॉवरफुल पॉवर पॅक धमाका, बिग बिग हिट, सिक्सर. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय सुदीप च्या बॅट मधून, आणि या षटकाराच्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत. तब्बल जाऊन पोहोचतील एकूण 43 आकड्यावरती. 43 रन्स ऑन द बोर्ड. बघूया पुढील चेंडू, ओमकार जोशीवरती आक्रमण, लोअर फुल टॉस, आणि त्याचा फायदा पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर. वन मोर ब्लास्टिंग हिट, सिक्सर. प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, चेंडू घेऊन यायचे. व्हॉलेंटियर्स ज्यांनी ज्यांनी त्या छत्र्या घेतलेल्या आहेत त्यांना विनंती आहे ते चेंडू आपण द्यायचे आहेत. व्हॉलेंटियर्स धावसंख्या जाऊन पोहोचते 49. एक गडी बाद. चेंडू शिल्लक अजूनही 3. चला ग्राउंड्समॅन सागर यांना विनंती आहे जरा स्टेजशी संपर्क साधायचा आहे. ग्राउंड्समॅन सागर, चेंडू शिल्लक अजूनही 2. सुदीपच्या बॅट मधून जबरदस्त फटकेबाजी, 16 चेंडूंमध्ये 35 बनवल्या आहेत. यावेळेस वेगात टाकलाय, कट करतायत मागे जिथे गॅप आहे, आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 53 धावा. गती कमी करतायत समोरच्या दिशेने, झेलचा प्रयत्न जरूर केला पण फायदा इथे घेऊ शकले नाहीयेत. इथे होते षटकाची एकूण समाप्ती, आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 54. एक गडी बाद. गोलंदाज अक्षय मराठे. चला चलिए अंपायर प्लीज मैच शुरू कीजिए.
हमारा किसी भी प्रकार से वक्त जाया ना करे प्लीज. गोलंदाज सुरुवात करतोय अक्षय मराठे. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू. इथे मात्र अप्रतिम फटका दोघांच्या मधून. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचते कोण 58. 58 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गती कमी करतात. मिस टायमिंग आणि फलंदाज बाद. चला बॅट्समन नेम प्लीज. योगेश यज्ञेश्वर. आणि आता मात्र एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप बंद पाठवलाय सीमारेषे बाहेर. चौकार. बासष्ट या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तीन चेंडू अजूनही बाकी. यज्ञेश्वरच्या बॅट मधून अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. अक्षय मराठेवरती आता आक्रमण सुरू झालंय. त्याचं उत्तर द्यायचं आहे. 3 चेंडू शिल्लक. गती कमी करतायत. मिस टायमिंग आहे इथे आणि हवाई फायर आहे. लांबी आणि उंचीचा होतोय संगम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छूमंतर सिक्सर. धाव संख्या 68. 2 चेंडू अजूनही शिल्लक. अक्षय मराठेच्या गोलंदाजीवरती आता मात्र 14 धावा वसूल केल्यात 4 चेंडूंच्या मदतीने. पुढचा बॉल 68. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील चेंडू. गती कमी करतायत यावेळेस. बैठक स्टाईल मध्ये पाठवला काळू कॉर्नरला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण. तिसरीची संधी. 3 धावा परिपूर्ण झाल्यात आणि 3 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकूणच 71 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल इज रिमेनिंग. बघूया किती धावांपर्यंत जातील. स्ट्राईक एंडला फलंदाज RV ला आपण बघतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. 71 लॉस ऑफ 2. 4.5 शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार षटकार की झेल असेल आणि पाठवला. इथे मात्र जाईल चेंडू. येतोय इशारा. येतोय हा सिक्सर. स्वरूपामध्ये एकूणच
77 आणि 30 चेंडू 78 ची गरज. तर लगेच आपण जाऊया टॉसच्या दिशेने, जिथे योगेश पाटील सज्ज आहेत. बनवायच्यात एकूण 78 30 चेंडूंच्या मदतीने. 30 बॉल्स रिक्वायर्ड 78. सन्माननीय पांडे सर आपल्या सोबत जोडले गेलेत. नेक्स्ट मॅचचं नाणेफेकी होते. मान्यवरांच्या हस्ते इथे मात्र नाणेफेकी केली जाईल. हेड असं कॉल इथे मात्र साई क्रिकेट गोवा संघाकडून केलं आलाय. टेल आलाय तर डिसिजन बॅटिंग करू आम्ही. नक्कीच मागे देखील बॅटिंग स्वीकारली होती. 200-300 धावा बनवायच्या होत्या. प्रयत्न कुठेतरी चालू होते परंतु तेवढ्या धावा बनल्या नाहीत. यावेळेस बनतील का? त्या कमी पडलेल्या यावेळी करू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. जे काम मागे राहिलं होतं ते या मॅच मध्ये कम्प्लीट करायचं आहे. तसेच आपल्याला पाहायला मिळतं एका बाजूला सुरुवातच्या जर मागच्या मॅच मध्ये विचार जर केला गेला तर सुरुवातीचे 2 फलंदाज लगेच आउट झाले होते. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारचा खेळ झाला होता. पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारची बिल्ड झाली होती. त्यानंतर गोलंदाजी देखील खूप सुरेख पद्धतीची पाहायला मिळाली होती. यावेळी देखील तशाच प्रकारचा प्रयत्न असेल का? नक्कीच तोच आम्ही प्रयत्न करू. आणि समोरचा संघही खूप छान आहे. त्यांना 40-45च्या रन मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की शुभेच्छा असते. तुम्ही खूप चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळाला होता गोवा संघाकडून. यावेळेस देखील तुम्हाला दोघांना शुभेच्छा असतील. शोध गुडियन दोघांना लाख लाख शुभेच्छा असतील. चांगला खेळ होईल अशी अपेक्षा करतो आणि आज खूप चांगल्या प्रकारची मॅच होईल अशी देखील अपेक्षा करतो. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. येस, थँक्यू. पीएमआर पालघर संघ लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं आहे. सलामीच्या फलंदाजा विचार जर केला गेला तर मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी जी मात्र पाहायला मिळते. येस, आउट बॉक्स मयूर मोरे. पाच षटकामध्ये धावा बनवल्या आहेत. आणि आता मात्र एकदंत कल्याण यांना 78 बनवायच्या आहेत 30 चेंडूंच्या मदतीने. बघूया कशा प्रकारचा खेळ होईल. आणि ते खेळ पाहण्यासाठी वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे स्ट्राईक एंड वरती आहे फलंदाज भूषण. आणि भूषणच्या सोबत निनाद. भूषण आणि निनाद. पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलर्स नेम प्लीज. पार्थ. गेम ऑन. सामन्याची सुरुवात. पार्थ जोशीला आपण बघतोय, करतोय सुरुवात.
जत मॅच दिशेने गेम ऑन दोन्ही संघाला विजयाच्या शुभेच्छा. बनवायच्या 78. 30 चेंडूंच्या मदतीने पहिलाच बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग पण एक धाव थांबवू शकत नाहीये. 77 अजूनही बनवायच्या आहेत. 29 चेंडूंच्या मदतीने 29 बॉल्स रिक्वायर्ड 77. मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल प्रत्येक षटका मागे. आपण बघितलं ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. क्लॅरिटी आणि क्वांटिटीचा सुवर्ण संगम म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट. तेजस भोईर यांचा संपूर्ण स्टाफ आपण बघतोय इथे. मिस टायमिंग आणि विकेटचं पतन. पहिला धक्का. मनीष दत्त नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. काय सुंदर झेल टिपला गेला आणि पहिल्याच षटकामध्ये पहिला विकेट मिळवलाय. पीएमसी कन्स्ट्रक्शन संघ पहिल्याच षटकापासून या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. महत्वपूर्ण विकेट मिळालाय मनीष जोशीच्या सोबत भूषण. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला सामना सुरू करायचा आहे. आपण जास्त वेळ खर्च करताय प्लीज. पार्थ जोशीला आपण बघतोय. यावेळेस गती कमी करतायत. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने वळवलाय आणि डॉट बॉलची सांगता. प्रत्येक चेंडू मागे वेगळं व्हेरिएशन बघायला मिळतंय. 3 चेंडू मध्ये 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या बघायला मिळते. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गती कमी करतात. रिव्हर्स आणि फटका फसतोय. अजून एक धक्का. फलंदाज बाद. नवीन फलंदाज दर्शन मैदानाच्या आतमध्ये. जिथे 4 चेंडू 1 धाव 2 विकेट अशी नाजूक स्थिती आपल्याला बघायला मिळते. नाजूक स्थितीमध्ये संघ आहे आणि यातून जर सावरायचं असेल तर आता मात्र दर्शन आणि भूषण या दोघांनाही चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. पण समोरचा फलंदाज पार्थ जोशी ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 जबरदस्त हादरे दिलेत. चला पंच सामना सुरू करायचा प्लीज. गोलंदाज पार्थ जोशी. गती कमी करतात यावेळेस. अप्रतिम चेंडू डॉट बॉल. पहिल्याच षटकामध्ये पूर्णतः थांबवलंय. पहिल्या षटकापासून आपले इरादे स्पष्ट केलेत या सामन्यासाठी. पार्थ जोशीच्या माध्यमातून अप्रतिम षटक पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू यावेळेस गती कमी करतायत समोरच्या दिशेने आणि इथे पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावांसाठी चौकार. आणि
या चौकाराच्या नंतर इथे धावा जाऊन पोहोचतात 5 या आकड्यावरती पहिल्या षटकाच्या एकूणच समाप्तीनंतर षटक क्रमांक दुसरे गोलंदाज गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरा पहिलाच बॉल इथे मात्र आतल्या दिशेने वळवलाय डॉट बॉलच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात जिथे पार थांबला होता तिथून प्रणवची सुरुवात एक धाव मिळते धावसंख्या धाव फलकावरती 5-6 यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एकच धाव मिळेल धावसंख्या एकरी सर्कल पुढे एकूण 7 या आकड्यावरती 7 ऑन द बोर्ड 4 चेंडू अजूनही बाकी आहेत यावेळेस गती कमी करतायत आणि आता मात्र हवाई फार करण्याचा प्रयत्न फसतोय लांबी कमी आणि उंची जास्त इथे खेळाडूचा खेळ संपेल 7 या धावसंख्येवरती बसतोय धक्का क्रमांक 3 पुन्हा एकदा गती कमी करतायत अप्रतिम लाईन डॉट बॉल प्रत्येक चेंडू मागे आपण बघितलं वेगळं व्हेरिएशन आणि पूर्णतः फलंदाजांना जखडून ठेवलंय थांबवून ठेवलंय कुठलाही चान्स इथे मिळत नाहीये आणि तो चान्सची वाट जरूर बघतील दोन्ही फलंदाज सौरभ आणि दर्शन पुढचा बॉल गती कमी करतायत कट करतील मागे पॉइंटच्या क्षेत्रात आणि इथे मात्र थोडस मिस फिल्डिंग झालाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर येतोय हात देत दनादन चौकार धावसंख्या जाऊन पोहोचते 11 पुढील चेंडू घेऊन प्रणव गती कमी करतायत यावेळेस खराब क्षेत्ररक्षण पाठवलाय गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर येतोय अजून एक धमाका 4 धावांसाठी चौकार दोन षटकानंतर 15 18 चेंडू 63 ची गरज आहे यज्ञेश्वर
ज्याने मात्र अप्रतिम झेल टिपला होता त्या यज्ञेश्वरला पाचारण केलंय. षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये 63 करायच्यात येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. क्रिकेटमध्ये अशक्य काही नसते. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही. आणि पहिला बॉल इथे पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. on the board. पुन्हा एकदा वेगात टाकला चेंडू. यावेळेस क्षेत्ररक्षक बीट आहे. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान. धाव संख्या 22. 22 धावा फलकावरती लागतात. 4 चेंडू अजूनही बाकी आपण बघतोय. ब्राह्मण चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 प्रमुख आकर्षण सौरभ गोखले सिने अभिनेते राधा ही बावडी फेम त्याचबरोबर ऋतुराज फडके जे आजच्या मॅचेस मध्ये इन ऍक्शन आहेत. गती कमी करतात. यावेळेस चेंडू चाललाय मागे. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः येत आहेत पण एक धाव थांबवू शकले नाहीयेत. या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ मच्छिंद्र शेठ जाधव संचालक डीबी ग्रुप. या स्पर्धेच्या मुख्य अतिथी सुलभाताई गणपतशेठ गायकवाड विद्यमान विधानसभा सदस्य कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र. या सर्वच मान्यवरांचं करूयात सहर्ष स्वागत. उद्याच्या दिवसामध्ये सुपर संडे आपल्याला बघायला मिळेल आणि त्या सुपर संडे मध्ये हे सर्व मान्यवर आपली उपस्थिती इथे देतील. अजून एक सुंदर चेंडू. यावेळेस डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आहे. यावेळेस फायदा घेऊ शकले नाहीयेत. लांबी कमी उंची जास्त आणि इथे मात्र झेल होतोय ड्रॉप. मुखातून निघालेला शब्द धनुष्यातून निघालेला बाण आणि चहामध्ये पडलेलं बिस्किट. क्रिकेटमध्ये सुटलेला कॅच हा आयुष्यात कधी परत येत नाही. आणि आता मात्र शेवटचा चेंडू इथे अजूनही शिल्लक आहे. पकडो कॅच जीतो मॅच याचा विसर जरूर पडलाय. झेल अगदी सोपा स्वरूपामध्ये होता पण त्याला कठीण बनवलंय आणि त्याचा फायदा घेता आला नाहीये. त्याचं नुकसान सहन करावं लागतंय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वेगात टाकल्या चेंडू. यावेळेस कीपर बीट दिशेपासून खूपच बाहेर. लेग स्टिक सोडली आहे. वाईटचा इशारा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 3 गडी बाद. 26 अशी धावसंख्या. यज्ञेश्वर पुजारी आपण बघतोय. यावेळेस थोडीशी दिशा खराब. वाईटचा इशारा येतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन सज्ज असेल कोहलीकडून. पुन्हा एकदा आणि यावेळेस मात्र इथे षटकाची होती समाप्ती. एकूण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद 28. म्हणजेच येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 50 धावांची गरज. डीजे
अक्षय गोलंदाज 12 चेंडू 50. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पहिलाच बॉल समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव. तर बघूया गोलंदाजाचं विशेष वैशिष्ट्य आहे, दोन्ही हाताचा वापर करू शकतात गोलंदाजीमध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये कल्याणची आणबान शान ऋतुराज फडके यांना आपण बघणार आहोत. वेगात टाकला चेंडू यावेळेस. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि बघता बघता दुसरी धाव परिपूर्ण. तर नेहमीच कल्याणच्या सांस्कृतिक क्षेत्रामधलं एक अग्रगण्य असं नाव आहे. पुढील मॅच मध्ये आम्ही त्यांना बघणार आहोत आणि अपेक्षा करणार आहोत की पुढच्या मॅच मध्ये अतिशय चांगला लौकिकाला साधेसा खेळ त्यांच्या माध्यमातून व्हावा आणि कल्याणच्या संघाला विजय देखील प्राप्त व्हावा. श्रीरंगसाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत, त्यांना बॅटिंगची संधी मिळावी आणि यावेळेस दिशा थोडीशी करा. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते कोण 30 या आकड्यावरती. पुढील चेंडू गती कमी करतायत समोरच्या दिशेने आणि इथे टिपला जातो एक सुंदर झेल. फलंदाज बाद. जर मॅचच्या दिशेने श्रेयस जोशी. 3 चेंडू शिल्लक. चला पंच मॅच कंटिन्यू करायची आपण, जास्त वेळ आपला खर्च होणार नाही. 31-5 गडी बाद. गती कमी करतायत. ऑफ स्टिक पासून खूपच बाहेर पाहायला मिळतोय. एकच धाव. धाव सकप जाऊन पोहोचते 32 आकड्यावरती. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. गती कमी करतील आणि यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून बी पॉइंटचं स्ट्रक्चर भेदलंय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जय आणि वीरू, पण आपल्या संघाचा वारू कसा घेऊन जातील विजयाकडे बघूया. 36-5 गडी बाद. नाजूक स्थिती पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गती कमी करतायत आणि इथे मात्र षटक संपतंय. 36-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकाच्या समाप्तीनंतर डीजे
6 बॉल्स रिक्वायर्ड 42, 6 गेंद 42 रन की जरूरत। सहा चेंडू 42, पहिलाच बॉल, इथे मात्र मिस टायमिंग आहे, लांबी कमी उंची जास्त, दोन खेळाडू आले होते, कॉलिंग योग्य घडलंय आणि विकेटचं पतन। करायचे आहेत, 5 बॉल्स रिक्वायर्ड 42। पुढचा बॉल, गती कमी करतायत, यावेळेस एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, 4 चेंडू जिंकण्यासाठी 42 ची गरज, फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये। ज्या पद्धतीची फाईट व्हायला पाहिजे होती ती होऊ शकली नाही आणि त्या दरम्यान जबरदस्त कामगिरीच्या जोरावरती विजयाच्या अगदी समीप पोहोचतोय गोलंदाजी करणारा पालघरचा संघ। इथे मिस टायमिंग आणि अजून एका विकेटचं पतन, फलंदाज बाद। तीन चेंडू अजूनही बाकी आहेत। सुमित, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, अजून एक सुंदर चेंडू आहे, थोडीशी दिशा खराब, ऑफ स्टिक सोडून वाईटचा इशारा आहे। बॉलर तयार, यावेळेस वेगात टाकला चेंडू, त्याच वेगाने पाठवलाय मिड विकेटच्या क्षेत्रामधून सीमारेषे बाहेर, षटकार। धावसंख्या जाऊन पोहोचते गोड 43 आणि इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट बॉल। शेवटचा चेंडू शिल्लक आणि जवळपास आपण बघतोय त्या चेंडूसाठी देखील वाट पाहावी लागेल, वाईटचा इशारा येतोय। धावसंख्या एकनी सर्कल पुढे एकूण 45 धावा फलकावरती। आणि इथे अजून एक वाईटचा इशारा येतोय, पुन्हा एकदा इथे मात्र आता इनिंग संपलेली आहे, विजयी संघाचं करत अभिनंदन। आणि जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, नो डाऊट ज्यांनी मात्र धावांचा अक्षरशः पाऊस पाडला होता, सुदीप या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच।